म्हणजे आता तुम्ही सरकारातले पॉलिटिशियन म्हणून आता न सरकारातल्या पॉलिटिशियन त्यांना काही प्रश्न विचारतो. मी पूर्ण सहमत आहे यांच्याशी. ओके, मला एक तुम्हाला विचारायचं होतं की यार लठ्ठपणा आपण खूप कुठेही जातो, सिनेमागृहात गेलो, मॉल्समध्ये गेलो तर खूप सारी मुलं लठ्ठ दिसतात आणि हा लठ्ठपणा आजारांचा राजा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल? हे मला जर कळलं असतं मीच वजन कमी नसतं का केलं. आमच्या सुनेच्या रूपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं. पण देवेंद्रजींनी आता जे सांगितलं मला असं वाटतं ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की खेळ खेळणं. मग मगाशी तुम्ही जी एक स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये मी पाहिलं, मी शर्मिलाला सांगितलं कारण मी सकाळचं टेनिस जो खेळतो त्याच्यामध्ये 470 कॅलरीज त्याच्यातनं जातात असं मला तिकडे दिसलंय. त्याच्यामुळे मी तरी योग्य मार्गावरती आहे. या एक दुसरा प्रश्न की याच्यासाठी जर जनजागृती करायची, आपल्याला अवेअरनेस वाढवायचा आहे, तर त्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल? काय आता लहान असताना आम्ही फक्त डोंगरे बालामृत ऐकलं होतं की ज्याने पोरं गुडगुडीत होतात आणि आता तुम्ही सांगता की पोरं गुडगुडीत असून चालणार नाही, तर आता काय बोरुडे बालामृत. पण डॉक्टर ही गोष्ट खरी आहे की आई वडिलांना मूल चबी असं आहे, गुडगुटीत आहे, तो आजार आहे असं कळायला काही मार्ग नाहीये. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्हीच शोधून काढली पाहिजेत किंवा तुम्हीच सांगितली पाहिजेत लोकांना की हे ओळखायचं कसं. कारण नाही तर अदरवाईज हे कळणारच नाही कधी कोणाला. या संदर्भात आम्ही एक उपक्रम घेतो आहोत की प्रत्येक शाळांमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही एक मॉनिटर करायचं. म्हणजे तो ओबेसिटी मॉनिटर असेल किंवा लाईफस्टाईलचा मॉनिटर असेल, तर तो मॉनिटरला आम्ही एक देऊ आणि तो कदाचित मॉडरेटली ओबीज असेल मुलगा. मला असं वाटतं की बाहेरचं जे फास्ट फूड ही जी गोष्ट आली तेव्हापासून हा आजार जास्ती बळावलेला दिसतोय जगभर. जोपर्यंत घरातलं जेवण जेवत होते सगळे तोपर्यंत ही परिस्थिती कधी नव्हती. आणि फास्ट फूड हे खूप टेस्टी असतं. घरातलं जेवण ऑलवेज ब्लँड असतं. म्हणजे चांगलं ते वाईट आणि वाईट ते चांगलं. पण याच्यात एक फक्त जे इंटरव्हेन्शन आता आपण केलेलं आहे त्यात दोन गोष्टी आहेत की एक तर आता कॅलरी काउंट लिहिणं हे कंपल्सरी आपण करतो आहोत आणि त्याच्या संदर्भातला चॅट्स काही तयार केलेले आहेत आणि रेस्टॉरंट्समध्ये किंवा अशा सगळ्या प्रमुख ठिकाणी हळूहळू त्यांनी कॅलरीज मेन्शन करायचे. म्हणजे एक थोडं मॉरल प्रेशर असतं. म्हणजे खाऊन घेतोच माणूस पण तरी वाटतं की बाबा 450-500 कॅलरीज आपण खाल्ले आहेत. आणि मध्यंतरी एक प्रयत्न आपण केला होता अगदी आता मी एवढं ट्रॅक केलं नाही पण साधारण 2019 मध्ये की अगदी चौपाटीवर देखील जे काही आपले हे लागलेले आहेत त्याही ठिकाणी अवेअरनेसच्या दृष्टीनं त्यांनी कॅलरी काउंट लावायची. त्यावेळेस काही आपण लावले होते कॅलरी काउंट की बाबा पाणीपुरी खाल्ली तर किती, पावभाजी खाल्ली तर किती, असे काही लावले होते. पण मला असं वाटतं की त्यातनं एक थोडासा अवेअरनेस आपल्याला आणता येईल. आणि FSSAIने आता चांगला एक महत्त्वाचा ईट हेल्दी अशा प्रकारचं एक हे सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः जे पॅक्ड फूड्स आहेत त्यांना आता सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. महत्त्वाचं त्यांचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे, त्यातनं सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत वगैरे हे करावं लागतं. आणि याच्या व्यतिरिक्त काही जर स्पेशल गोष्टी त्यांनी मेन्शन म्हणजे वापरल्या असतील तर त्या त्यांना स्पेसिफिक मेन्शन कराव्या लागतील असा एक त्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की आता एक प्राईम मिनिस्टर साहेबांनी एक मोहीम हातामध्ये घेतली आहे की फास्ट फूडकडनं सुपर फूडकडे आपण कसं जाता येईल. आणि याच्यामध्ये विशेषतः आता हे मिलेट इयर होतं मागचं आणि मिलेट्सवर आपण खूप भर दिलेला आहे. तर आता मिलेट्समधनं आपल्याला सुपर फूड कसं तयार करता येईल, म्हणजे लहान मुलांना आवडेल, कारण फास्ट फूड लहान मुलांना आवडतं म्हणून ते खातात,
तर तशा प्रकारचं सुपर फूड कसं आपल्याला तयार करता येईल. अल्टरनेट्स, कारण जोपर्यंत आपण अल्टरनेट्स देणार नाही तोपर्यंत लहान मुलांकडनं एक्सपेक्ट करणं की ते फार तुमचं ऐकतील तेही शक्य नाही आहे. सो अल्टरनेट फूड आपल्याला सुपर फूड कसं तयार करता येईल तर त्याची आता बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे आणि हळूहळू त्याचंही लोकांपर्यंत ते पर्क्युलेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. व्हेरी दुसरा एक विषय मला वाटतं की मी काही जपानमधल्या काही शाळा पाहिल्या होत्या. पाहिल्या म्हणजे मी त्याचे व्हिडिओज पाहिले होते. तिथे तुम्हाला डबाच आणू देत नाहीत आणि त्या शाळेमध्येच जेवण बनवलं जातं. त्या शाळेमध्ये ती मुलं सर्व करतात आणि त्यांनाच ती दिलेली असते. कोणी एका टीमने साफसफाई करायची, एका टीमने वाढायचं आणि मग सगळ्यांनी मिळून जेवायचं. पण तुम्हाला कसं होतं, आज बऱ्याचदा आई वडिलांकडनं मुलांना जे डबे जातात त्याच्यामध्ये हे असल्याच गोष्टी सरकवल्या जातात डब्यांमधनं. कळलं का? सगळेच नाही पण बऱ्याचशा प्रमाणात. मला असं वाटतं त्याची पण एक सवय मुलांना लागते त्या सगळ्या गोष्टीतनं. आणि मग कॅन्टीनमध्ये खा, पैसे घेऊन जा, यातनं जी शाळेमधनं जी सवय लागते त्याच्याऐवजी जर समजा शाळेने जर समजा या गोष्टींची जबाबदारी स्वीकारली तर विषयच येणार नाही. बरोबर. माझा एक सांगण्याचा दुसराही तो न्यूक्लिअर फॅमिली अँड जॉईंट फॅमिली जी पूर्वीची संकल्पना होती. तर इथे शाळेमध्ये जर समजा एक जिन्सी जर समजा चांगलं अन्न मिळालं हो. तर तिकडच्या काही कॅन्टीनची गरज नाही, वडापावची गरज नाही, कशाची गरज नाहीये. तर ती गोष्ट मला असं वाटतं की सगळ्या शाळांमधनं आली तर मुलांना तेव्हापासूनच सवय लागेल. परफेक्ट परफेक्ट. आणि एक गोष्ट अजून म्हणजे तुम्ही जे अवेअरनेस करताय ना, सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आई वडिलांना थोडा अवेअरनेस झाला. आणि कारण आताची जी जनरेशन आहे ही तशी बऱ्यापैकी अवेअर जनरेशन आहे. म्हणजे आता तुम्ही या जनरेशनला पर्यावरणाबद्दल जर बोललात तर ते फार अवेअर दिसतात. म्हणजे अगदी 12-13 वर्षाचा मुलगा देखील आई वडिलांना सांगतो, पर्यावरणाबद्दल सांगतो, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल सांगतो, काय करू नये हे सांगतो. पण आपण ही सिस्टीम अजून उभी केली नाही की त्यांना आपण जे खातोय अन्न त्याचं महत्त्व समजलं पाहिजे. करेक्ट. ते जर आपण त्यांना समजवू शकलो मला असं वाटतं तर निश्चितपणे ही फार एक अवेअर अशा प्रकारची पुढारलेली जनरेशन आहे. त्यामुळे त्यांना जर त्यात काय वाईट आहे जर आपण सांगू शकलो ना तर मला वाटतं की म्हणजे त्यांच्यातही रेस्टॉरंट एक तयार होऊ शकतो. करेक्ट. आम्ही या गोष्टीला ना ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंट म्हणतो. जर पेरेंट्स ओबीज असतील ना तर मुलं पण ओबीज होतात. बरं, 8 तास मुलं घरी असतात, नेक्स्ट 8 तास मुलं शाळेमध्ये असतात. आता या शाळेमध्येही हे अवेअरनेस प्रोग्राम करणं, जसं तुम्ही सांगितलं जसं जेवणाचे हे ठेवणे, हे पण खूप जरुरी आहे. त्या ओबिझोजेनिक एन्व्हायरमेंटला कसं कमी करता येईल आम्ही हे त्या मॉनिटर्सना शिकवतोय की त्यांनी त्याच्यावर तो भर द्यावा. नाही आणि मगाशी आपण जसं म्हणालात की 2 शिक्षक हे त्यांना समजवायला, मुलांना समजवायला असले पाहिजेत. माझी फक्त विनंती आहे की ते बारीक असले पाहिजेत.